तर चला सगळ्यांना खूप खूप तर आज आपल्याला शंकराचार्यांचं जे आत्मचरित्र आहे, त्या पुस्तकाचा शेवटचा दिवस आहे आणि आपण आदी शंकराचार्य म्हणजे एवढे महान आहेत ते आपण जर पुस्तक वाचतोय तर आपल्याला कळलंय आणि त्यांनी सुद्धा किती समाजसेवेचं महत्त्व सांगितलंय. तर मला असं वाटलं, की आज आपण शेवट सांगता करतोय. ॲक्चुअली अमृता मॅडमनी सुरू केलंय तत्वबोध आणि सुलक्षणा मॅडम वाचणार आहेत आत्मबोध सुद्धा. पण शंकराचार्यांचं आत्मचरित्र आहे आणि त्यांच्यापासून आपल्याला खूप काही गोष्टी घ्यायच्या आहेत आणि पुढे जायचं आहे. तर आज मला चांगला दिवस वाटला. कारण काल पिरॅमिडचा कार्यक्रम होता 26 जानेवारी निमित्त. तो कॅन्सल झाला. त्यामुळे मग ट्रॉफी आपल्या ज्या द्यायच्यात शांतिदूत पुरस्काराच्या त्या द्याव्यात असं मला वाटलं आज. आणि मी विचारलं, "आहेत का सगळे?" मिळणारे ज्यांना आहेत त्यांना विचारलं, "तुम्ही आजच्या कार्यक्रमाला आहेत का?" तर आहे म्हटल्यामुळे मी म्हटलं, "ऑनलाईन व्हर्चुअली देऊन ठेवूयात." आणि मग ज्यावेळेला पिरॅमिडला येईल किंवा एक जरा मोठा कार्यक्रम करायचा चाललंय माझ्या मनामध्ये गेट टुगेदर टाइप. तर त्यावेळेला आपण देता आलं तर बघूयात. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की आपण जे काही काम करतोय ते किंवा आपण जे काही शिकतोय ते नुसतं शिकून उपयोग नाहीये. आपल्याला ज्यांच्याकडून मिळालं त्यांच्यासारखंच कार्य आपल्याकडनंही घडलं पाहिजे. म्हणजे आपण जे घेतोय ज्ञान ते दुसऱ्यालाही देता आलं पाहिजे. आणि मग याच्यातले जे काही अडथळे होते, की बाबा भीती वाटत होती कोणाला किंवा एक्झॅक्ट काय घ्यायचं हे समजत नव्हतं. मग त्याला आपण थोडंसं लिटरेचर तयार केलं, पॅम्फलेट तयार केले. आपण प्रशिक्षण वर्ग घेतला, तयारी केली. ध्यान साधक, ध्यान प्रशिक्षक आणि ज्ञान प्रशिक्षक आणि आता सुरू करायचं आहे आपल्याला जीवन म्हणजे जीवन व्हॅल्यूज मूल्य जीवन मूल्य शिक्षण सुरू करायचंय, प्रशिक्षक करायचंय, प्रशिक्षण सुरू करायचंय ते. पण त्याच्या आधी थोडंसं जे काही ध्यान प्रशिक्षण आपण दिलं आणि योग प्रशिक्षण म्हणायला तर योगा शिक्षक होतेच आपल्याकडे. शैलजा मॅडममुळे त्यांनी जोडलेले होतेच ऑलरेडी आपल्याकडे. पण तरीसुद्धा एक त्यांना आपल्या पद्धतीने किंवा माझ्या पद्धतीने काय घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे आणि मेन शाळांचा कार्यक्रम आपण सिलॅबस बघून तो डिझाइन केला प्रशिक्षणाबद्दल. कारण योगामधलं मला ज्ञान एवढं नाहीये. योग शिक्षक आपल्याकडे होतेच तयार. फक्त शाळेला काय गरज आहे, शाळेचं काय सिलॅबस आहे, हे बघून आपण एक सब्जेक्ट काढले, विषय काढले, की योगाबद्दल जर घ्यायचं झालं तर काय गरज आहे? शिक्षकांना काय अडचणी आहेत? आपण काही शिक्षकांकडनं घेतलं. ध्यानाचं पण सर्क्युलर आपण सरकारचे बघितले आणि त्याप्रमाणे आपण एक डिझाइन केला, की काय कंटेंट घेतले पाहिजेत आणि साधारण 24-25 आपले साधक पुढं आले. की ज्यांना सामाजिक योगदान द्यायचं आहे, त्यांना आपण प्रशिक्षण एक ग्रुप केला. त्यामध्ये बरेच जण आले, पण सगळ्यांना कंटिन्यू करून संपवता नाही आलं. तरी पण बऱ्यापैकी झालेलं आहे. पण नुसतं ज्ञान घ्यायचं नाही, हे माझं पहिल्यापासून आहे, की आपण जे घेतो ते दुसऱ्यांना दिलं पाहिजे. म्हणून मग काहीतरी मोटिव्हेशन कारण काय होतं, आपण शिकतो, पण शिकल्यानंतर खूप गॅप पडतं, की आपण अवलंबू आपण उपयोगात आणू म्हणायचं झालं किंवा दुसऱ्यांना द्यायचं झालं, आज करू, उद्या करू असं बाजूला पडत जातं. म्हणून मी काय विचार केला की एक मोटिव्हेशन आपल्याकडे पद्धतच आहे, की आपण सर्टिफिकेट देतो. विवोकोने नाव घाला बरं का. तर याच्यामध्ये नेमकं काय झालं आपले अध्यक्ष शंकरराव मारुती डिंगणे विहंगमचे त्यांचं डेथ सडन झाली. अचानकपणे सप्टेंबरमध्ये झाली. मग त्यांच्याही आत्म्याला काही शांती मिळायला आपण नेहमी ध्यान करतो. मग मी असा विचार केला, की ते शिक्षक होते आणि आत्म्याला शांती तर तुम्ही सगळ्यांनी मी नसताना ध्यान केलंच. एकदम अर्चना मॅडम, सुजाता मॅडम पुढाकार घेऊन आले, तुम्ही ध्यान दिलं, आत्म्याला शांती दिली. पण एक अजून शांती द्यायची म्हणून मी नुकतंच आपलं प्रशिक्षणही झालेलं होतं. आपला जामनेरला कार्यक्रमही मोठा झाला होता शिक्षकांना 80 क्रीडा शिक्षकांना आपण सुलक्षणा मॅडमनी जी काही लीड घेतली, त्यातून तो प्रोग्राम साजरा झाला आणि एक चांगली सुरुवात सुलक्षणा मॅडममुळे झाली. मग दरवेळेला सुलक्षणा मॅडम असतातच पुढे. म्हणून मी विचार केला, की बाकीच्यांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे. या प्रशिक्षणात जे घेतलंय ते दिलं पाहिजे. म्हणून मग अशा
एक छोटंसं एक काय म्हणायचं ॲप्रिसिएशन आणि त्यांच्याही आत्म्याला काही शांती म्हणून मी डिक्लेअर केलंय, की डिसेंबरपर्यंत शांतीदूत पुरस्कार देऊ. नाव असं खूप विचारपूर्वक ठेवलं शांतीदूत. आणि त्यांच्यासाठी सुद्धा तो शांतीदूतच ठरला कार्यक्रम. ज्यांनी काम केलं त्यांच्यातर्फेही त्यांना ती काय म्हणतो आपण आदरांजली म्हणा किंवा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून एक त्यांच्यातर्फे त्यांच्यासाठी सुद्धा शांतीदूत झाले हे सगळे पुढे आलेले. आणि एक वेगळ्या प्रकारे आपण हे दिलं काय म्हणतात श्रद्धांजली दिली. तर डिसेंबरपर्यंत मी डिक्लेअर केलं होतं, पण तरीसुद्धा मी म्हटलं नवीन वर्ष सुरू होतंय 2026ला. तर जानेवारीपर्यंत देऊ. आता मी सकाळी जेव्हा फोन केला त्यावेळेला सुजाता मॅडम म्हटल्या, "मॅडम खूप बक्षिसं दिली आहेत. आता हे बक्षिसासाठी नाही काम करायचंय आणि तुम्ही हे थांबवा." तर मी म्हटलं, "हो, मी डिसेंबरपर्यंतच देणार होते." आणि पण तरी एक थोडंसं तुम्ही काय असं वाईट वाटून घेऊ नका. त्यामुळे मग बक्षिसासाठी काम केल्यासारखं होतं. असं काही नाहीये. कारण करणारे काम सगळे चांगलेच आहेत. बक्षिसासाठी कोणी केलेलं नाहीये. आणि मला वाटत नाही कोणी करतं बक्षिसासाठी. पण एक वेळेत होतं. काहीतरी मोटिव्हेशन आपण दिलं, की बाबा आत्तापर्यंत करायचंय, आता हे जसं ईमेल करायचे, ते 31 डिसेंबरपर्यंत करायचे. त्यामुळे वेळेत एक होतं, नाहीतर पुढं-पुढं सारणं होत नाही. तर आपण हे दिलेलं आहेत सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये आपण सुदर्शन पिरॅमिडमध्ये दिलेलं आहे. आणि डिसेंबरचं राहिलेलं होतं. तर डिसेंबरचं मी देते आधी. तर सविता धर्माधिकारी मॅडम आणि इथे महत्वाचं म्हणजे त्यांचे मिस्टर शंतनू धर्माधिकारी सर. हे दोघंही जाऊन शाळेमध्ये कार्यक्रम घेतला. हे खूप महत्वाचं आपल्या ग्रुपमध्ये ठरलेलं आहे, की पहिली जोडी आणि इथे मला जास्त विशेष वाटतं, की खरोखर आपण जे शिवशक्ती, शिवशक्ती म्हणतो आणि आपल्या घरातील शक्ती शिवाला आपण घेऊन जाणं आणि शिवाने साथ देणं, हे फार विशेष आहे. ते फक्त मॅडमच्या घरात घडलेलं आहे. तर आपण त्यांच्यापासून आदर्श घेऊयात मॅडमपासून आणि आपल्या शिवालाही आपल्या गोष्टींमध्ये कसं सामील करता येईल हे पाहूयात. अर्थात त्यांचं स्टोरी जरा वेगळी आहे. आपण ऐकली पिरॅमिडला, की शंतनू सरांना खूप इच्छा होती, की सविता मॅडमनी या मार्गात यावं आणि सविता मॅडम येत नव्हत्या आणि अचानकपणे आपल्या अर्चना मॅडमची क्लासमेट आणि अर्चना मॅडमनी त्यांच्याशी बोलल्यावर त्या जॉइन झाल्या. ते टिकून राहिल्या. आणि शंतनू सरांनी हे खूप चांगले बोल बोलून दाखवलेत पिरॅमिडमध्ये, की हे आश्चर्य कसं घडलं आणि ते शब्द मला जास्त खूप महत्वाचे वाटले सरांचे, की एक आश्चर्य घडू शकण्या इतपत आपण छान काम करतोय. मॅडम टिकून राहिल्या, नुसत्या मार्गातच आल्या नाहीत, तर टिकून आल्या, टिकून राहिल्या आणि नुसत्या टिकून राहिल्या नाहीत, तर परत दोघांनी मिळून असं काम करावं. अप्रिशिएटिंग काम करावं हे खूप महत्वाचं आहे. तर सगळ्यांना हा एक संदेश आहे सविता मॅडमकडनं. आहेत का मॅडम सविता मॅडम तुम्ही? सविता मॅडम आहात का? आहे मॅडम. हं. तर आता मी थोडंसं व्हिडिओ ऑन करा म्हणते सविता मॅडमला. कारण त्या दिवशी आपल्याला ऑनलाईनमध्ये जरा थोडंसं स्क्रीनशॉट आपलं काय म्हणायचं त्याला अ, तर बघा सविता धर्माधिकारी मॅडम सगळ्यांना माहिती आहेत बेंगलोरला असतात आणि 3 वर्ष झालेत मॅडम जोडलेल्या आहेत आणि प्रत्येक कार्यक्रम करतायत मॅडम सिन्सिअरली. प्रत्येक दिवसाचे प्रत्येक कार्यक्रम म्हटलं तरी चालेल. बघा प्राणायाम, योगा पण करतात. पहाटेचं ध्यानही करतात. संध्याकाळचा ज्ञानबोधही करतात. रात्रीचा ओंकारही करतात आणि हे कंटिन्युअस चाललेलं आहे मॅडमचं. आणि अर्थात हे खूप स्वतःवर वेळ घेतायत. मुलींना त्यांनी इन्व्हॉल्व केलंय मेन म्हणजे आणि मिस्टर तर येतातच पिरॅमिडला. मिस्टरांनी सुद्धा आपले कार्यक्रम केलेले आहेत पिरॅमिडला येऊन. तर मी सविता मॅडमना म्हणते, की तुम्ही आता हे जे काही आहे आपली ट्रॉफी आता सविता मॅडमकडे सुद्धा आपण जे कोऑर्डिनेटर म्हणजे हे जे घेतले शांतीदूत त्याच्यामध्ये ज्यांच्याकडं भगवद्गीता नव्हती, हे भगवद्गीतेचं पुस्तक आपण मध्ये घेतलं, तर ते मी दिलेलं आहे आणि ज्यांच्याकडे आहे भगवद्गीता त्यांच्यासाठी मी दुसरं निवडणार आहे.
तर हे मॅडम तुम्ही आता ऑनलाईन घ्यावं, स्वीकार करावा आणि इतरांनी सगळ्यांनी अनम्यूट करून टाळ्या वाजवाव्यात असं मला वाटतं. तर सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात. मॅडम हे घ्या तुम्ही. हात पुढे करा. हात थँक्यू पुढे करा थँक्यू. तुम्ही म्हणजे घेतल्यासारखं होईल. हात पुढे करून घेतल्यासारखं होईल. तर हे तुमचं आणि शंतनू सर आज नाहीयेत. म्हणजे नाहीयेत म्हणजे ते नाशिकला गेलेत, कंपनीत काम करतायत. शंतनू सरांचंही तुम्ही घ्यावं आणि सरांना मी काय काय सांगितलं आणि जे काही अ, शिवाला इन्क्लूड केले ते पण सरांशी बोला तुम्ही. तर हे शंतनू ओके. सरांचं घ्या. स्क्रीनशॉट कोणी काढले तर बरं होईल बरं का. नक्की मॅडम नक्की. स्क्रीनशॉट ट्रॉफी आणि ह्याचे कोणाला आपले कोऑर्डिनेटर सुजाता मॅडम मॅडम मी काढावं. काढत आहे, हा पण ते श्रद्धा मॅडम व्यवस्थित दिसत नाहीये मॅडम. ते ट्रॉफी वगैरे व्यवस्थित दिसत नाहीये. ते हे का मागचं दिसत स्क्रीन नाहीये. हा 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 मग बरोबर का नाही बॅकग्राऊंड दिसत बंद आहे. करावं लागेल. बॅकग्राऊंड बंद करावं लागेल. काय बघावं लागेल बॅकग्राऊंड. हा, ते ग्राउंड चेंज केल्यानंतर दिसत. दिसतंय ना. मी मुद्दाम बॅकग्राऊंड त्या ह्याची पिरामिडची ठेवली. हे घ्या. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. मंगल मॅडम तुमचे खूप धन्यवाद. तुम्ही ही संधी आम्हाला दिली म्हणून आम्ही करू शकलो. आज ह्या हो. 2-2.5 वर्षात, 2.5-3 वर्षात तुम्ही जे घडवलंय तेच फक्त करू शकतोय आम्ही. सगळ्यात आधी तुमचे धन्यवाद, पिरॅमिडचे धन्यवाद आणि ग्रुप एनर्जीचे धन्यवाद. सगळे जे सुजाता मॅडम, सविता मॅडम, तुम्ही सगळेजण तिकडे जे कार्यक्रम घेतायत त्याच्यातनंच जे थोडंसं मोटिवेशन मिळालं आणि त्याच्यामुळे इकडे पंचतत्व, ध्यान आणि मुद्रा यांचा कार्यक्रम आम्ही घेऊ शकलो. याच्याही पुढे अजून खूप घ्यायचे आहेत, इच्छा आहे. हा महत्वाचं. हे खूप घ्या खूप मॅडम. धन्यवाद. स्क्रीनशॉट खूप घ्या. धन्यवाद. हम्म. खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता मॅडम बेंगलोरला आहेत त्यामुळे थोडंसं मॅडमचं येणं अवघडच होतं. म्हणजे हम्म. लांब असल्यामुळे. पण तरी त्या येणार होत्या. दिवसासाठी त्यामुळे मी खास करून घेतल्या ट्रॉफी. पण योग नाही आला. तर बघू कधी येतोय. आपला कार्यक्रम एक आहे मनात चॉकअप करायचं. आता पुढचं जानेवारीचं द्यायचं राहिलेलं आहे आपलं. तर धन्यवाद सविता मॅडम आणि शंतनू सरांचं मॅडम. सुद्धा अभिनंदन धन्यवाद आणि धन्यवाद शंतनू धन्यवाद सरांची मॅडम. मदत होतच आहे. इथून पुढे तुम्ही दोघांनीही मी सरांना सांगितलंय, की सर तुमच्यामध्ये हे सगळं आहे. तुम्हाला खूप मोठं काम करायचं आहे. तर तो एक मेसेज तुम्हाला आणि सरांना पण द्या, की सुरुवात झालेली आहे तर त्या मार्गाने पुढं जायचं आहे. तर नक्कीच धन्यवाद. नक्कीच नक्कीच करायचं आहे. अजून खूप मोठं काम करायचं आहे. खूप काम हो, करायचं आहे अजून याच्यात. नक्कीच. धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुमचे. सुजाता कदम मॅडम या. खूप खूप अभिनंदन सविता मॅडम आणि सरांचं पण. धन्यवाद नीता मॅडम. धन्यवाद. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. ग्रुप एनर्जीचे धन्यवाद. अभिनंदन सविताचे, सविता मॅडम. सगळं